2019मध्ये मी शिवसेना पक्षात प्रवेश केलेला होता। त्यानंतर 2022 पासून उभाटा या पक्षाचा मी विधानसभा प्रमुख म्हणून मी काम पाहत होतो। सध्याची एकंदरीत राजकीय परिस्थिती पाहता मी माझ्या असलेल्या विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा पक्षाचे सचिव सन्माननीय विनायक राऊत यांच्याजवळ मी पाठवलेला आहे। आजपर्यंत या साधारण 6 वर्षाच्या कालावधीमध्ये मला या ठिकाणी पक्षप्रमुख सन्माननीय उद्धवजी ठाकरे असतील, युवा नेते सन्माननीय आदित्य ठाकरे असतील, त्यानंतर या ठिकाणी असलेले माजी खासदार सन्माननीय विनायक राऊत असतील आणि विशेषतः माजी आमदार सन्माननीय वैभवजी नाईक, या ठिकाणी सन्माननीय संदेश पारकर, सुशांत नाईक आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसेनेचे उभाटाचे सर्व पदाधिकारी यांनी मला 6 वर्षामध्ये ते सर्व सहकार्य केलेलं आहे। या 6 वर्षामध्ये मला जो काही या ठिकाणी त्यांनी काम करण्याची संधी दिलेली आहे त्याबद्दल मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो आहे, त्यांचे मी आभार मानतो आहे। पण आज या जिल्ह्यातील एकंदरीत जी राजकीय परिस्थिती असेल, कारण मी आज जिल्हा बँकेमध्ये बरीच वर्ष संचालक आणि चेअरमन म्हणून काम करत असते, जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून काम करत असते, विशेषतः सहकार क्षेत्रातील आणि शेतकरी वर्गातील विशेषतः विम्याच्या संदर्भात असेल, शेती नुकसानीबद्दल असेल, वेगवेगळ्या संदर्भात जे लोक माझ्याजवळ या ठिकाणी वेगवेगळ्या कामाला येत आहेत त्यांना मी ह्या वर्ष 1.5 वर्षामध्ये 2 वर्षामध्ये मी त्यांना जो न्याय द्यायला पाहिजे पुरेसा त्यांना मी न्याय देऊ शकला नाही आहे। आणि त्यामध्ये जिल्ह्यातील बऱ्याचशा लोकांची त्या ठिकाणी मागणी होती की साहेब या ठिकाणी तुम्ही सहकार क्षेत्रात असेल, या ठिकाणी शेतकरी क्षेत्रात शेती विषयक असेल, विम्याच्या संदर्भात असेल, शासन स्तरावरती वेगवेगळ्या प्रकारचे जे प्रश्न आहेत हे तुम्ही कुठेतरी सत्तेच्या प्रवाहात तुम्ही राहिलं पाहिजे तरच हे प्रश्न त्या ठिकाणी सुटतील। आणि म्हणून बऱ्याचशा असलेल्या या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बुजुर्ग असे जे लोक आहेत त्यांची सातत्याने प्रत्यक्ष त्यांनी भेटून दूरध्वनीवरून जे त्यांनी मला विनंती केली, या विनंतीला मान देऊन आज या ठिकाणी मी असलेल्या उभाटा या पक्षाचा अध्यक्षपदाचा राजीनामा देतो आहे। आणि निश्चितच भविष्यात मी माझ्या कार्यकर्त्यांशी आज उद्या या ठिकाणी बोलून भविष्यात शेतकरी असेल, सहकार क्षेत्रामध्ये असेल, या ठिकाणी माझ्या कार्यकर्त्यांचे, माझ्या शेतकऱ्यांचे, माझ्या ज्या संदर्भित ज्या सहकारी संस्था आहेत या लोकांचे प्रश्न ज्या ठिकाणी सुटू शकतील त्या ठिकाणी काम करण्याला मी प्राधान्य देणार आहे। आणि त्या दृष्टिकोनातून मी तसा निर्णय घेतलेला आहे।